त्या ठिकाणी हा लहानोजी महाराजांचा विचार, लहानोजी महाराजांचा आशीर्वाद रूपी अमृत मंथन देण्याचं काम उरलेल्या आयुष्यामध्ये आम्ही करणार आहोत। मी स्वतः ग्रामगीताचार्य म्हणून तुकडोजी महाराजांच्या गुरुकुंज सेवा आश्रमाची जी पदवी प्राप्त केली परीक्षा देऊन, परत त्याच वेळेस सोबत माझ्या पत्नींनी सुद्धा, म्हणजे जी एक आदर्श शिक्षिका आहे, तिच्या सहवासातून मी सुद्धा ग्रामगीताचार्य झालो। आम्हाला आशीर्वाद मिळाला आणि हे आईच्या मार्गदर्शनाशिवाय शक्य नव्हतं। आणि आईचा मला प्रसंग आठवतो, म्हणजे 19 जून 2023चा, तर 19 जून 2023ला जेव्हा माझ्या आईची प्रकृती खराब झाली आणि रात्री 1:30 वाजता आईने मला सांगितलं की मला अमरावतीला दवाखान्यात घेऊन चला, तर त्याच्या अगोदरल्या दिवशी म्हणजे 19 तारखेला आईला आम्ही जेव्हा डॉक्टर जवळेकरांकडे नेलं, तर त्यावेळेस डॉक्टर जवळेकरांनी आईला पाहिल्यानंतर सांगितलं की एक 24 तासाचा कालावधी तुमच्याजवळ आहे, यांना ताबडतोब तुम्हाला हॉस्पिटलला भरती करावं लागेल, परिस्थिती यांची अतिशय चिंताजनक आहे। परंतु माझी आई बोलत होती, माझी आई चालत होती, माझी आई सहज पद्धतीनं सर्व व्यवहार करत होती। आमच्या आईला कुठल्याही प्रकारचा असा खूप मोठा आजाराची समस्या निर्माण झाली असं आम्हाला काही वाटलं नाही, जाणवतच नव्हतं। आणि म्हणून आईला आम्ही जवळेकर हॉस्पिटलमधून जेव्हा आर्वीवरून घरी आणायला आम्ही निघालो, त्या घरी आणल्यानंतर आईने सांगितलं का मला असं वगैरे काही झालेलं नाही आहे, तुम्ही काही कोणी काळजी करू नका। परंतु रात्री 1:30 वाजता, म्हणजे जवळपास 20 तारखेची गोष्ट आहे, 20 जूनची, तर आम्ही रात्री 1 ते 1:30च्या दरम्यान आईला घेऊन अमरावतीला निघालो माझ्या स्वतःच्या गाडीने। आणि मोजरीच्या दरम्यान आईने मला सांगितलं की संजय, लहानोजी महाराजांच्या कृपेनं आता माझं जगणं कठीण आहे, माझं हे आयुष्य आहे, हे मला असं वाटते की आता शेवटच्या टप्प्यात आहे, आणि म्हणून तू मी जे सांगतो ते एकच काम करशील की माझी तेरवी करू नको, कुठलेही माझ्या मृत्यूनंतर जे काही कर्मकांडीय संस्कार असतात ते करू नको, आणि जे काही तुला करायचं असेल ते सर्व लहानोजी महाराजांच्या तिथे जाऊन, मंदिरामध्ये जाऊन ते कर, तिथल्या त्या बांधकामाकरिता मदत कर, तिथल्या अभ्यासिकेमध्ये दूरदूरून गोरगरीब मुलं शिकतात, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था राहत नाही, त्यांना पुस्तकं उपलब्ध होत नाही, तर त्यांच्या शालेय पुस्तकावर तू काही खर्च कर, अशा पद्धतीचं माझ्या आईनं सांगितलं। मी आईला म्हणालो तू अशी काहीतरी बळबळ करू नको, असं वगैरे काही होणार नाही। पण आईनं जसं सांगितलं की मला असं वाटते की मला नाही वाटत की आपला भाऊ आता मृत्यू होणार आहे, आपण काही काळानंतर हे जग सोडून निघून जाऊ। परंतु माझ्या आईनं जे सांगितलं ते घडलं। आईला जेव्हा आम्ही हॉस्पिटलला भरती केलं तर डॉक्टर स्वप्नील पाटील नावाचे जे डॉक्टर होते, जे आईचा जवळपास 7-8 वर्षापासून ट्रीटमेंट करत होते, तर त्या डॉक्टरांनासुद्धा ते खूप मोठा चमत्कार वाटला की ज्या माऊलीनं माझ्याजवळ इतके वर्ष औषधोपचार घेतला, तर ती आज सांगून जात आहे की बा मला आता जायचं आहे। आणि माझी आई दिलेल्या वेळेनुसार, दिलेल्या सगळ्या सांगितलेल्या घटनाक्रमानुसार ती पहाटे 5:30 वाजता 20 जून 2023ला गुरुदेव चरणी लीन झाली। लहानोजी बाबांच्या 2022 माफ करा, 20 जून 2022ला गुरुदेव चरणी ती लीन झाली, लहानोजी बाबांच्या चरणी कायमची विसावल्या गेली।
आणि अशा पद्धतीनं आईनं असे बरेचसे प्रसंग लहानूजी बाबांचे सांगितलेले आहे. ती टाकरखेडला जेव्हा जेव्हा जायची मला आठवते, ती टाकरखेडवरून परत आल्यानंतर आई तू काय आणलं, तर ती सांगायची की बाबांच्या मंदिरातून मी बाकी काही आणू शकत नाही, परंतु मी खूप काही घेऊन येत असते आणि ते वाटण्याचा प्रयत्न करते. तर आईच्या जवळ बसून जेव्हा मी चर्चा करायचो तर मला आठवते आई बाबांचा जो विभूतीचा म्हणजे अंगारा वगैरे राहायचा, तो अंगारा घेऊन यायची. त्याच्या पलीकडे आई दुसरं काही तिथून आणत नव्हती. आणि मला आठवते खूप जर झालं तर आईच्या जवळ आईच्या त्या पिशवीमध्ये शोधल्यानंतर महाप्रसादाच्या त्या एखाद्या पोळीचा तुकडा वगैरे राहायचा. तर मी तिला म्हणायचो की हे तू 2 गोष्टी कशासाठी आणते. तर ती आई मला नेहमी सांगायची की संजय, हा लहानूजी बाबांचा प्रसाद आहे, हा प्रसाद तू ज्याला देशील त्याला आयुष्यभर कधीही काही कमी पडणार नाही. आणि कुणाला जर ताप आला, कुणाची तब्येत खराब झाली, कुणाला जर काही कुठल्याही प्रकारची सांसारिक अडचण निर्माण झाली तर माझी आई त्या ठिकाणी जायची, त्या परिवारात जायची आणि त्यांना म्हणायची की काही होत नाही, काळजी करू नका. तो अंगारा ते तीर्थ त्याला दिल्यानंतर सर्व समस्या चुटकीसरच्या त्या कुटुंबातल्या संपून जायच्या, दूर व्हायच्या. आणि ती लोकं मग आम्हाला सांगायची की आईनं, आजीनं, काकूनं, आत्यानं, मावशीनं, पर्यायानं माझ्या आईनं दिलेला हा जो प्रसाद आहे, त्या प्रसादामुळे आमच्या घरच्या सर्व समस्या सुटल्या. त्याला आमच्या मुलीला ताप आला होता, तर आज पूर्णपणे ताप उतरला आहे, ती बरी झाली, दवाखान्यात न्यायचं काम पडलं नाही. असे अनेक प्रसंग लहानू भक्तांनो माझ्या आईच्या जीवनामध्ये आईंनी वर्णन केलेले आहे. आईंनी मला सांगितलं आहे लहानूजी बाबांवर असणारी तिची अपार श्रद्धा, तिचं अपार लहानूजी बाबांवरचं प्रेम, तिचा अतूट विश्वास आजही जसाच्या तसा कायम आहे. मला माझी आई गेली, परंतु आजही आई आमच्या सभोवताल कुठंतरी लहानूजी बाबांच्या स्वरूपात आहे, नक्की आहे. तिचा वेळोवेळी आम्हाला प्रत्यय येतो. कालच आमच्या घरी महिलांचं भजन मंडळ आलं होतं, आमच्या गावचं पारडीचं. हाही एक चमत्कारच आहे. आमच्या घरी नवरात्रामध्ये नेहमी पारडीचं भजन आई बोलवायची, महिला भजन मंडळ, पुरुष भजन मंडळ. परंतु आई निघून गेल्यानंतर मागच्या वर्षापासून आमच्या इथं काही फारसे कार्यक्रम आम्ही केले नाही. परंतु यावर्षी अचानक आईचा एक असा चमत्कार, पर्यायानं मी असं समजतो हा लहानूजी बाबांचाच चमत्कार आहे की त्या मजूर वर्गातल्या स्त्रिया आमच्या गावच्या, आता सोयाबीन वगैरे कापणीवर जाणाऱ्या सर्व महिला, त्यांचा काल परवा दुपारी अचानक फोन आला की आम्हाला तुमच्या घरी भजन करायला यायचं आहे, आम्ही 2 वर्षापासून तुमच्या घरी आलो नाही. म्हटलं आपण कोण बोलताय. तर मी अमुक अमुक सविताबाई देहारे म्हणून बोलते. दादा तुम्ही मला ओळखलं नाही का. तर म्हटलं नाही, मला आवाज वगैरे तुमचा वाटतो परिचित, नवीन मी पारडीची आणि आई आमचं भजन नेहमी ठेवत असायची, तर तुम्ही यावेळेस आम्ही यायचं का भजनाला. तर स्वतःवरून या महिलांचे भजन करण्यासाठी आम्हाला फोन आले आणि त्यामुळं आम्ही त्यांना या भजनाच्या कार्यक्रमाला तुम्ही या, भजनाचा कार्यक्रम तुम्ही घ्या. तर त्यांनी सांगितलं की आम्हाला आईंनीच सांगितलं की तुम्ही पारडीला जाऊन हे म्हणजे भजनाचा कार्यक्रम करा. मी एकदम अचंबित झालो. त्यांना दृष्टांत झाला की तर अशा पद्धतीनं आईने सांगितलं आहे भजनाचा कार्यक्रम तुमच्या घरी घ्यायचा आहे. असा फोन आल्यानंतर मी माझ्या पत्नीला भारतीला जेव्हा हा प्रसंग सांगितला तर ती एकदम आश्चर्यचकित झाली. ती म्हणे की मी तळेगावच्या महिलांना यावर्षी भजनाला सांगितलं आहे आणि त्यांच्यासाठी मी प्रत्येक महिलांसाठी एकंदरीत 14 महिलांसाठी मी साड्यांची व्यवस्था करून ठेवलेली आहे. त्यांना आपल्याला एकसारख्या साड्या द्यायच्या आहे असं तळेगावच्या महिला भजन मंडळांनी मला सांगितलं होतं. त्यामुळे मी त्यांची तारीख घेतलेली आहे
परंतु जेव्हा माझ्या पत्नींनी त्यांना विचारलं लगेच की यांचं भजन मंडळ पारडीचं घ्यायचं